वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, सीटेट 6 सप्टेंबर 2026 विषय मराठी पॅडागॉजी, मराठी अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपण पुन्हा सर्वोत्कृष्ट 20 प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, कारण परीक्षेमध्ये जशा प्रकारचे प्रश्न विचारले जाईल किंवा परीक्षेमध्ये जशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, संपूर्ण अनालायसिस करून आपण महत्त्वपूर्ण आणि इम्पॉर्टंट प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, परीक्षेला फक्त 23 दिवस बाकी आहे आणि 23 दिवस पूर्वी हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकता. सीटेट 6 सप्टेंबर 2026 साठी तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड जे लेक्चर आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 1 आहे की चित्राच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही. नेगेटिव्ह वेमध्ये हा प्रश्न दिलेला आहे. हे बघा, या ठिकाणी प्रश्न काय आहे की पुस्तकातील चित्रे आणि रेखाटने म्हणजे काय. तर हे बघा, विद्यार्थ्यांची आवड जपतात, सहाय्यक घटक आहे आणि भाषेला अपरिचित आणि स्मरणीय संदर्भात प्रस्तुत करण्यात मदत करतात. हे 3 विधान जे आहे, हे 3 ऑप्शन जे आहे ते बरोबर दिलेले आहे. परंतु या ठिकाणी विधान 1 आहे की अशी चित्रे काढण्याची संधी देतात, चुकीचं असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 असेल, आपलं बरोबर उत्तर असणार आहे. कारण की हे बघा, पर्याय 1 योग्य नाही का आहे याचं आपण या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे की पुस्तकात दिलेल्या चित्राचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना स्वतः तशी चित्रे काढण्याची संधी देणे हा नसतो. चित्रकलेच्या तासाव्यतिरिक्त भाषेच्या किंवा इतर विषयाच्या पुस्तकातील चित्रे ही संकल्पना समजून घेण्यासाठी असतात. मुलांनी ती पाहून हुबेहूब काढावीत यासाठी नसतात. त्यामुळे हे विधान चित्राच्या मुख्य कार्याशी सुसंगत नाही. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे, आपला बरोबर उत्तर असणार आहे. दुसरा प्रश्न सर, प्रश्न क्रमांक 2 विचारलेला आहे की उपचारात्मक शिक्षण पद्धतीतून डॅश डॅश हे साध्य होते. या ठिकाणी सुद्धा आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, 4 पर्याय दिलेले आहे आणि सोपा प्रश्न आहे की उपचारात्मक शिक्षण पद्धतीतून काय साध्य होते. तर हे बघा, ऑप्शन जे 2 असेल की भाषिक प्रश्न सोडून घेण्यात यश मिळवतो, म्हणजे पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेला आहे, आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 2 असेल सर योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 3 आहे की भाषा शिक्षणात आगमनात्मक शिक्षण पद्धतीचा एक फायदा हा देखील होतो की. अशा प्रकारे प्रश्न आहे आणि सीटेटमध्ये तुम्हाला अशाच प्रकारे शॉर्टकटमध्ये प्रश्न विचारले जातात आणि उत्तर ऑप्शन दिले जातात. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, 4 पर्याय दिलेले आहे आणि लॉजिकली प्रश्न आहे की विद्यार्थ्यांना घोकपट्टीची सवय लागत नाही. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. कारण की विद्यार्थी या ठिकाणी रट्टा मारत नाही, मतलब जो छात्र होते हैं वो रट्टा नहीं लगाते हैं. चलिए पुढचा प्रश्न पाहूया. हे बघा, स्पष्टीकरण दिलेलं आहे की विद्यार्थ्यांना घोकपट्टीची सवय लागत नाही. आगमनात्मक पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना आधी अनेक उदाहरणे म्हणजे एक्झाम्पल्स दिली जातात आणि त्या उदाहरणाच्या निरीक्षणावरून विद्यार्थी स्वतः नियम किंवा सिद्धांत म्हणजे रूल्स तयार करतात. यामुळे त्यांना नियम पाठांतर करावे लागत नाही किंवा घोकपट्टी म्हणजेच रट्टा मारणे करण्याची गरज पडत नाही. त्याची संकल्पना कायमची स्पष्ट होते. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4 सर, चौथा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की पुढीलपैकी कोणता घटक भाषेला अभिव्यक्ती आणि मत प्रदर्शनासाठी एक उत्तम माध्यम बनविण्यात महत्त्वाचा ठरतो. सॉरी, एक मिनिट. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, प्रसार, संग्रह, विनिमय म्हणजेच आदान प्रदान किंवा वरील सर्व. तर हे बघा, या ठिकाणी जे पर्याय 3 असेल,
ऑप्शन जे 3 असेल आदान प्रदान आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 दिलेलं आहे योग्य उत्तर असणार आहे. कारण की विनिमय म्हणजेच आदान प्रदान भाषा हे मानवी समाजात परस्पराशी जोडण्याचे सर्वात मोठे साधन आहे. जेव्हा 2 किंवा अधिक व्यक्ती आपल्या मनातील विचार, भावना, मते आणि अनुभव एकमेकांसोबत शेअर करतात, विनिमय करतात, तेव्हाच भाषेला खऱ्या अर्थाने अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून सार्थकता प्राप्त होते. विनिमयाशिवाय, संवादाशिवाय अभिव्यक्ती आणि मत प्रदर्शनाला कोणताही अर्थ उरत नाही. म्हणजे ऑप्शन जे सी असेल, पर्याय जे सी दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कारण रिसेंटली जे परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहे तशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला 6 सप्टेंबर 2026च्या परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे आणि प्रत्येक प्रश्न महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. प्रश्न क्रमांक 5 आहे की एका भारतीय मुलाने पुढीलपैकी कोणती गोष्ट शिकली पाहिजे अशी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अपेक्षा आहे. म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 अशा प्रकारे हा प्रश्न दिलेला आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि सोपा प्रश्न आहे की कोणत्याही 3 भाषा आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे बरोबर उत्तर असणार आहे. कारण की कोणत्याही 3 भाषा या धोरणानुसार प्रत्येक भारतीय विद्यार्थ्याने शाळेत 3 भाषा शिकल्या पाहिजेत. यात सर्वात महत्त्वाची अट अशी आहे की या 3 भाषांपैकी कमीत कमी 2 भाषा या भारताच्या मूळ स्थानिक भाषा असाव्यात. कंडिशन दिलेली आहे. म्हणजे ऑप्शन जे डी आहे, पर्याय जे डी दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुन्हा एक सोपा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे की मूल्यमापनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. म्हणजे हा प्रश्न सुद्धा नेगेटिव्ह वे मध्ये प्रश्न विचारलेला आहे की मूल्यमापन के संदर्भ में कौन सा विधान गलत दिया गया है. इस प्रकार का यह प्रश्न है. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, 4 पर्याय दिलेले आहेत. तर हे बघा, मूल्यमापन मुलांच्या क्षमता, गरजा आणि आवड आणि पसंती ओळखण्यास मदतरूप ठरतो. बरोबर आहे. मूल्यमापन मुलांची प्रगतीची वाढ करण्यास मदतरूप ठरते. बरोबर आहे. मूल्यमापन विद्यार्थ्यांच्या परस्पर प्रगतीची तुलना करणे. म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह वर्ड आलेला आहे, तुलना करणे. उत्तर असणार आहे ऑप्शन 3 आणि पर्याय 4 देखील या ठिकाणी बरोबर आहे. परंतु उत्तर काय असेल आपलं ऑप्शन 3, कारण निगेटिव्ह वे मध्ये हा प्रश्न आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. सर 7वा प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. आता हे या ठिकाणी सुद्धा एक निगेटिव्ह वे मध्ये प्रश्न आलेला आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि कोणते विधान बरोबर नाही. तर हे बघा, बोलणे हे ऐकण्यानंतरची पायरी आहे. बरोबर आहे. भाषिक कौशल्याचा एकत्रितपणे सराव केला पाहिजे. बरोबर आहे. ऐकण्याचा सराव हा बोलण्याच्या सरावा अगोदर झाला पाहिजे. बरोबर आहे. परंतु या ठिकाणी ऑप्शन 2 दिलेला आहे की लेखन कौशल्य हे संभाषण कौशल्य संपादन करण्यापूर्वी विकसित केले पाहिजे. चुकीचे असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे, बरोबर उत्तर राहणार आहे. कारण की लेखन कौशल्य हे संभाषण कौशल्य संपादन करण्यापूर्वी विकसित केले पाहिजे. मुलं जन्माला आल्यानंतर आधी ऐकायला आणि बोलायला म्हणजेच संभाषण शिकते. वाचन आणि लेखन ही प्रगत कौशल्य आहेत जी नंतर शिकली जातात. संभाषण कौशल्याच्या आधी लेखन शिकवणे बालमनाच्या आणि भाषेच्या नैसर्गिक विकासाच्या विरोधात आहे. म्हणूनच हे विधान या ठिकाणी चुकीचं राहणार आहे. ऑप्शन जे बी असेल, पर्याय जे बी दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की एक मुलगा त्याच्या मित्राशी आणि शिक्षकांसोबत वेगवेगळ्या भाषेत बोलतो. त्याच प्रकारे तो त्याच्या आईशीही खाद्यपदार्थाविषयी बोलतो. पुढीलपैकी कोणता घटक येथे कारणीभूत आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. परिस्थितीजन्य घटक, मानसिक घटक, अनौपचारिक घटक किंवा सामाजिक घटक. प्रश्न वाचून घ्या, प्रश्न समजून घ्या, म्हणजे लगेच आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळणार आहे. ऑप्शन डी सामाजिक घटक आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे. कारण की आपण कोणाशी बोलत आहोत, शिक्षक, मित्र की आई, यानुसार भाषेची निवड करणे हा एक सामाजिक गुणधर्म आहे. भाषा ही सामाजिक ओळखीशी आणि नात्यांशी थेट जोडलेली असते. मुलाचे त्याच्या शिक्षकाशी असलेले नाते औपचारिक असते, मित्रांशी असलेले नाते अनौपचारिक व खेळकर असते. ओके. आणि आईशी असलेले नाते कौटुंबिक असते. या वेगवेगळ्या सामाजिक भूमिका आणि नात्यानुसार तो भाषा आणि संवादाची पद्धत बदलतो, ज्याला समाज भाषाशास्त्रात कोड स्विचिंग
किंवा भाषेचे सामाजिक स्तर म्हणतात. म्हणजे ऑप्शन डी बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे डी दिलेला आहे बरोबर उत्तर असणार आहे. बहुभाषिक वर्ग म्हणजे काय? हा सुद्धा एक सोपा प्रश्न आहे आणि परीक्षेत वारंवार अशा प्रकारचे प्रश्न रिपीट होत आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि ऑप्शन जे एक असेल की मुले वेगवेगळ्या प्रथम भाषा बोलतात, म्हणजे पर्याय जे एक दिलेला आहे, ऑप्शन जे एक दिलेला आहे आपलं उत्तर असणार आहे. पर्याय जे एक असेल बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न 10 आहे की पुढीलपैकी कोणता घटक वाचनाची उपक्षमता नाही? आता हे बघा मित्रांनो, वाचनाची उपक्षमता नाही कोणता घटक? तर या ठिकाणी प्रतिलेखन आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे बरोबर उत्तर असणार आहे. कारण की प्रतिलेखन म्हणजे ऐकलेले किंवा पाहिलेले शब्द जशाच्या तसे लिहून काढणे, उदाहरणार्थ श्रुतलेखन किंवा कॉपी करणे. ओके, हा घटक लेखन कौशल्याशी म्हणजे रायटिंग स्किल आणि श्रवण कौशल्याची म्हणजे लिसनिंग स्किलशी संबंधित आहे, वाचन कौशल्याशी संबंधित नाही. म्हणजे ऑप्शन जे सी असेल, पर्याय जे सी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकता. तर सीटेट 6 सप्टेंबर 2026 साठी तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड जे लेक्चर आहे ते फ्रीमध्ये पाहू शकतात. फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न 11 आहे की पुढीलपैकी कोणता पर्याय हा विस्तृत श्रवणाचा भाग नाही? 2026च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आला होता. सोपा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. विस्तृत श्रवणाचा भाग नाही अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर बघा, मुख्य कल्पनेसाठी श्रवण करणे म्हणजेच विस्तृत श्रवण, निष्कर्ष काढणे म्हणजेच विस्तृत श्रवण, ढोबळ मनाने श्रवण करणे म्हणजेच विस्तृत श्रवण. परंतु या ठिकाणी ऑप्शन 3 दिलेला आहे की निश्चित तथ्य आणि माहितीसाठी श्रवण करणे म्हणजेच सखोल श्रवणाचा भाग आहे. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन 3 बरोबर उत्तर राहणार आहे. कारण की स्पष्टीकरण स्पष्टपणे दिलेलं आहे की विस्तृत श्रवण याचा मुख्य उद्देश केवळ आनंद मिळवणे, मनोरंजनासाठी ऐकणे किंवा एखाद्या मोठ्या संभाषणाच्या अथवा कथेचा एकूणच ढोबळ अर्थ समजून घेणे हा असतो. यात प्रत्येक शब्दाच्या अर्थावर किंवा व्याकरणावर लक्ष दिले जात नाही, लक्षात ठेवा. आणि पॉईंट नंबर 2 बघा, पॉईंट नंबर 2 मध्ये दिलेला आहे की निश्चित तथ्य आणि माहितीसाठी श्रवण करणे, उदाहरणार्थ एखादी घोषणा ऐकून रेल्वेची अचूक वेळ किंवा प्लॅटफॉर्म नंबर कन्फर्म करणे किंवा शोधणे हा सखोल श्रवणाचा भाग ठरतो. ऑप्शन जे सी असेल, पर्याय जे सी दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न 12 आहे की हे बघा, पुढीलपैकी कोणते कथन योग्यपणे धावते मजकूर कथन करणे स्पष्ट करते? हा प्रश्न सुद्धा 2026च्या परीक्षेमध्ये आला होता मित्रांनो. इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आता हे बघा, धावते मजकूर म्हणजे काय? तर लक्षात ठेवा, विद्यार्थी जोडीने कार्य करतात. ओके, एका विद्यार्थी धावत्या मजकुराचा अनुकरण करतो आणि सोबत त्याला तो सांगतो, सोबती त्याचे लेखन करतो. अशा प्रकारे आपण धावते मजकूर याला म्हणू शकतो. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं उत्तर असणार आहे. कारण की धावते मजकूर म्हणजे ही वर्गात घेतली जाणारी एक अत्यंत गतिमान, आनंददायी आणि विद्यार्थी केंद्रित कृती आहे. या पद्धतीच्या कार्यपद्धतीत खालीलप्रमाणे असते. ओके, कार्यपद्धती आपण काही ॲड केलेली नाही. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा प्रश्न आहे की आधारभूत पातळीसाठीच्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2022 दिलेला आहे. 2020 असला पाहिजे होता. ओके, 2026 मध्ये हा प्रश्न आहे. नुसार बहुभाषिकतेच्या संबंधीचा महत्त्वाचा सिद्धांत कोणता? आता हे बघा, बहुभाषिकते संदर्भात हा प्रश्न आलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचा सिद्धांत कोणता? सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे. आपण डायरेक्ट उत्तर या ठिकाणी पाहणार आहोत की बहुभाषिकतेचे ज्ञानात्मक आणि समाज सांस्कृतिक दोन्ही प्रकारचे लाभ आहेत. म्हणजे ऑप्शन जे बी असेल, सर पर्याय जे बी दिलेला आहे आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल राईट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे की काही भाषिक समूहामध्ये भाषेची 2 वेगळी रूपे अस्तित्वात असून प्रत्येकाचे सामाजिक कार्य हे वैशिष्ट्यपूर्ण असते. ही परिस्थिती म्हणजे काय? आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. प्रयुक्ती, द्विभाषिकता, बोली किंवा कूट मिश्रण. 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि ऑप्शन जे 2 असेल
द्वैभाषिकता या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 2 असेल योग्य उत्तर राहणार आहे. कारण की समाज भाषाशास्त्रानुसार जेव्हा एकाच भाषिक समुदायात एकाच भाषेची 2 स्पष्टपणे वेगवेगळी रूपे किंवा प्रकार अस्तित्वात असतात आणि त्या दोन्ही रूपांचे सामाजिक कार्य आणि वापरण्याची परिस्थिती निश्चित व वैशिष्ट्यपूर्ण असते, तेव्हा त्याला डिग्लोसिया म्हणजेच द्विभाषिकता असे म्हणतात. ऑप्शन जे बी असेल, पर्याय जे बी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे बी असेल बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न 15 आहे की विद्यार्थी जोडीने काम करतात, एका मजकुराचे 2 भाग करण्यात येतात. आलटून पलटून एका मुलगा मजकूर वाचतो आणि दुसरा लिहितो, नंतर दोघेही एकत्रितपणे पूर्ण मजकूर तयार करतात. या उपक्रमाला काय म्हणतात? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आताच आपण प्रश्न क्रमांक 12 पाहिलेला आहे की याला आपण धावते श्रुतलेखन असे म्हणतो. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे डी असेल राईट आन्सर असणार आहे. कारण की धावते श्रुती लेखन म्हणजे यामध्ये मजकूर विद्यार्थ्यांच्या हातात किंवा बेंचवर नसून वर्गातील भिंतीवर किंवा वर्गाबाहेर लावलेला असतो. जोडीतील एका मुलाला म्हणजे रनर आपल्या जागेवरून धावत चालत जाऊन तो मजकूर वाचावा लागतो आणि मनात लक्षात ठेवून परत बेंचवर येऊन सोबत्याला सांगावा लागतो. याला आपण धावते श्रुत लेखन किंवा धावते मजकूर असे म्हणतो. ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, सीटेट 6 सप्टेंबर 2026 साठी आपले प्रश्नसंच रेडी आहे. अपडेट प्रश्नसंच आहे. पेपर 1 आणि पेपर 2 डिफिकल्टी लेवल बघून आपण हे प्रश्नसंच या ठिकाणी तयार केलेले आहे. 6 सप्टेंबर 2026च्या सीटेटच्या परीक्षेसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आणि महत्त्वपूर्ण प्रश्नसंच असणार आहे. पाहू शकतात की पेपर 1 मध्ये 5 विषय ॲड केलेले आहे. मराठी पॅडागॉजी, हिंदी पॅडागॉजी, बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास पॅडागॉजी आणि गणित पॅडागॉजी अशा प्रकारे 5 विषयासाठी तुम्हाला 50 प्रश्नपत्रिका या ठिकाणी दिली जाणार आहे. म्हणजे प्रत्येक विषयासाठी 10 प्रश्नपत्रिका विथ आन्सर की विथ उत्तर सूची दिली जाणार आहे. आणि प्राइस फक्त आपण 499 रुपये या ठिकाणी ठेवलेला आहे. तशाच प्रकारे पेपर 2 साठी मराठी, हिंदी, बालमानसशास्त्र आणि SST पॅडागॉजी म्हणजे समाजशास्त्र विषयाची 40 प्रश्नपत्रिका म्हणजे प्रत्येक विषयासाठी 10 प्रश्नपत्रिका विथ आन्सर की दिली जाणार आहे. मित्रांनो, प्रत्येक प्रश्नसंचमध्ये तुम्हाला उत्तर सूची पण दिलेली आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला 6 सप्टेंबर 2026च्या सीटेटच्या परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आणि जर तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी कॉम्बो पॅक पाहिजे तर 699 मध्ये तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी हा कॉम्बो पॅक दिला जाणार आहे. टोटल 90 प्रश्नपत्रिका विथ आंसर की विथ उत्तर सूची आपको दी जाएगी दोस्तों. और परीक्षा के दृष्टिकोण से बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट है क्योंकि बचे हुए 23-24 दिन आपको अब क्या करना है दोस्तों, तो इस प्रकार के प्रश्न पत्रिका का सराव करना है जो परीक्षा के लिए बहुत ज़्यादा महत्वपूर्ण होगा. इतना अगर आपने कर लिया तो मैं 100% बता रहा हूँ दोस्तों, आपका सीटेट जो है वो क्लियर हो जाएगा. व्हाट्सअप नंबर स्क्रीन पर दिया गया है, इस नंबर पर कॉन्टैक्ट कर आप इसको परचेस कर सकते हैं. सिंपली आपको व्हाट्सअप में हाय करना है. व्हाट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर पाठवला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट टाका म्हणजे लगेच आपल्याला अपडेट प्रश्नसंच या ठिकाणी अवेलेबल करून दिली जाईल. ओके, व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चैनल नवीन असल तर चैनल सब्सक्राइब करा. हिंदी और मराठी दोनों ही भाषा हम यहाँ पर यूज़ कर रहे हैं अच्छी तरीके से. ओके, चला पुढचा प्रश्न काय आहे, प्रश्न क्रमांक 16 बघा. सर 16वा प्रश्न आहे, विधान दिलेला आहे की रेखाटने चित्र ही प्राथमिक साक्षरतेतील लेखनाची सुरुवात आहे. बरोबर आहे. विधान 1 बरोबर आहे. कारण आहे की चित्र रेखाटणे हे संकेत असतात आणि अर्थवाहक असतात. बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन 1 आणि R दोनों बरोबर दिलेला आहे आणि स्पष्टीकरण पण बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन 3 उत्तर असणार आहे. ऑप्शन 3 आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न 17 आहे की हे बघा, प्रश्न 17 दिलेला आहे की भाषा शिक्षकाची पुढीलपैकी कोणती प्राथमिक जबाबदारी आहे. किती सोपा प्रश्न आहे. 2026च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता की जो भाषा शिक्षक होते हैं उनकी प्राथमिक जबाबदारी क्या है. आपल्याला अशा प्रकारे हिंदीमध्ये सुद्धा हा प्रश्न आला होता. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि ऑप्शन जे 3 असेल, विद्यार्थ्यांची संभाषणात्मक गरज लक्षात घेणे आवश्यक आहे. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे सी दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे सी असेल सर बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न 18 आहे की इंटरनेटच्या सरासरी वेगापेक्षा, अंडरलाइन केलेला वर्ड आहे, अंडरलाइन केलेला शब्द आहे वेगापेक्षा, तब्बल 40 लाख पट जास्त वेगाचे इंटरनेट वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात शोधा. तर बघा मित्रांनो, आन्सर की मध्ये विकल्प बोधक अव्यय दिलेला आहे, परंतु
याचा योग्य उत्तर शब्दयोगी अव्ययी असणार आहे, म्हणजे ऑप्शन जे डी असेल. पर्याय जे डी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे, कारण सर्च केल्यावर आपल्याला ऑप्शन डी या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे. प्रश्न 19 आहे की आढावा शब्दाचा नेमका अर्थ कोणता. तर बघा, आढावा शब्दाचा नेमका अर्थ घटना किंवा त्याच्या परिणामांशी स्थूलपणाने माहिती. आणि शेवटचा प्रश्न आहे की हे बघा, साप, सावकाश, सरपटत, जात, वाक्यात अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर हे बघा या ठिकाणी क्रियाविशेषण आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन जे बी असेल बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, जर तुम्हाला नोट्स पाहिजे किंवा प्रश्नसंच पाहिजे मराठीसाठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी, तर स्क्रीनमध्ये डिटेल्स दिलेली आहे. या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती.